सर्व घरच पांढरं शुभ्र केलं आणि तो सांगतो मी जातीला चुना लावला आणि माणूस झालो. म्हणून तुम्हाला एक विनंती आहे, अनेक वेळा अनेक भाषणं झाली असतील, अनेक चळवळीच्या गप्पा तुम्ही ऐकल्या असतील, अनेक वेळा बाबासाहेबांचं कोटेशन तुम्हाला ऐकलं असेल, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. बरोबर आहे ना? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे तुम्ही ऐकलं असेल. पण कालांतराने आता शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. पण शिकताना मात्र शिक्षणाच्या कागदाच्या डिग्र्या बरोबर तुम्हाला संस्काराचे शिदोरी त्या शिक्षणाबरोबर घेता आली. काय म्हणतो मी, 1 जानेवारी 2018 उलगलं, भीमा कोरेगावला हत्याकांड झालं, त्या ठिकाणी दंगल झाली. दंगल झाल्याच्या नंतर पुन्हा 7, 8, 9 तारखेला 9 जानेवारी 2018 एक प्रसंग घडला. सकाळी सकाळी न्यूजला बातम्या आल्या, टीव्हीवर बातम्या आल्या आणि पाहिलं काय तर 7 वर्षाच्या आसिफा नावाच्या पोरीवर सातत्यानं 7 दिवस बलात्कार करण्यात आला, लैंगिक शोषण करण्यात आलं 7 वर्षाच्या बाळावर. आणि ते करणारा फक्त नुसतं अडाणी माणूस नव्हता, तर त्यामध्ये सहभागी असणारे पोलीस अधिकारी सुद्धा होते. पोलीस अधिकारी अडाणी असतो का? तू शिकेल समजा. म्हणून तुम्ही आम्ही ज्या वेळेला आमच्या घरात असे 3.5 हाताचे लेकरं वाढत असतात, ज्या वेळेला आम्ही त्यांना शिक्षणाचे डोस देत असतो, शिक्षणाचे डोस देता देता शिक्षणाची वही कागद करता करता त्यांना फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा द्या. उद्या चालून तुमचे लेकरं हे चांगले आदर्श नागरिक बनतील. नाही तर आज, काल, उद्या आणि उद्या येणाऱ्या प्रत्येक दिवस आपण दररोज पेपरला बातमी पाहतो, यानं चोरी केली, यानं बलात्कार केला, यानं खून केला. काल पूर्वा या करमाडच्या नाक्यावर एका पंपावर काम करणाऱ्या प्रेम प्रकरणातून त्या 28 वर्षाच्या मुलीला डायरेक्ट खुपसून टाकले. कशामुळे होते? विचाराची अपंगत्व असल्यामुळे. शिकतोय आम्ही, पण शिकताना आमच्या सोबत काय नसतं, संस्कार नसतात. म्हणून माझ्या या सर्वच मायमावलाटा विनंती आहे बाळांनो, की आपण ज्या वेळेला फुले शाहू आंबेडकर सांगत असतो, ज्या वेळेला शिवाजी महाराज सांगत असतो, ज्या वेळेला शाहू महाराज सांगत असतो, ज्या वेळेला टिपू सुलतान सांगत असतो, ज्या वेळेला संत गाडगे बाबा सांगत असतो, ज्या वेळेला आपण इतर महापुरुषांच्या विचारांचा जागर घालत असतो, त्यावेळेला एक मात्र लक्षात ठेवा, माझं घर हे आनंदी दिसावं, माझ्या घरातला प्रत्येक व्यक्ती जर आदर्शवत व्हावा आणि प्रत्येक माझ्या लेकरानं जर मोठं व्हावं असं वाटत असेल, तर या 3.5 हाताच्या लेकराला आतापासूनच अभ्यासाबरोबर संस्काराची धडे द्यायला सवय लावा. म्हणून उद्या आजची तुमच्या लेकराने घेतलेली मेहनत थोडासा तुम्हाला त्रास होईल, पण भविष्यात तुमच्या जीवनात यांना चांगल्या वागणुकीमुळे कधी पश्चाताप होणार नाही, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. सरांनी 2-3 गोष्टी अगदी महत्त्वाच्या सांगितल्या, की माणूस म्हणून जगत असताना या ठिकाणी ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचा या ठिकाणी उल्लेख झाला. जे 1973 सत्यशोधक समाजाची स्थापना केली, तिथं वेगळ्या जाती धर्माचे सगळे लोक त्या सत्यशोधक समाजामध्ये होते. आणि त्यामध्ये सत्यशोधक समाजाची हेडलाईन होती काय, या निसर्गाची जनपती, या दोघांमध्ये नको कोणी मध्यस्थी. म्हणजे जन्माला आलेला स्त्री पुरुष आणि या निसर्गामध्ये कोणी मध्यस्थी असला पाहिजे, कोणी दलाल बडवाड असला पाहिजे. आणि या दलाल बडव्यांनी आम्हाला सगळ्या माणसाला जाती जातीत पांगून टाकले. प्रत्येक जातीला फक्त त्याच्या जातीचा हेत. पण तुम्ही जर पाहिला असेल, शाळात ज्या वेळेला तुम्ही वर्गात बसतात त्यावेळेला कोणी तुम्हाला जात विचारत नाही, कोणत्या बेंचवर कोणत्या जातीचा बसलाय हे विचारलं जात नाही. तुम्ही ज्या वेळेला दवाखान्यात जातात त्यावेळेला सुद्धा तुम्हाला जाती विचारली जात नाही. मग अशा ठिकाणी तुम्ही माणूस म्हणून जातात, तर मला असं वाटतंय दर दिवशी जगत असताना आम्ही माणूस म्हणूनच जगलो पाहिजे. आणि तुमच्या या नाकर्त्यामुळे ज्यांना आपण स्वतःला जातीत बांधून ठरलं, त्या या नाकर्त्यामुळे कोरोनामध्ये जे डॉक्टर घरी झोपून बाहेर कोरोना योद्धा झाले, जे लोक कोरोनामध्ये काही जण काम केलं बिचारे त्यांना सल्यूट आहे. ज्यांनी आपली जीवाची बाजी लावून आम्हाला संरक्षण दिलं त्या लोकांना आपण सल्यूट देतो. कारण मी स्वतः या नाक्यावर अनेक वेळा लोकांना सोडायला यायला त्याला होतो, आणि सामाजिक कार्यकर्ते मला करावंच लागते. पण काही लोक घरात होते आणि त्यांना कोरोना युद्ध पुरस्कार मिळालाय. तुम्हाला सांगताना एक गोष्ट अंडरलाईन करून सांगूशी वाटते, या महामानवाने ज्या महानायिकेला घडवलं,
त्या सावित्रीबाई ज्योती, ज्या सावित्रीबाईच्या ज्ञानाच्या ज्योतीने तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण केला, ती ज्योतीचं निधन कशामुळे झालंय? त्या प्लेगच्या रोगामुळे झालं. ज्या वेळेला या ठिकाणी प्लेगची साथ पसरली होती, त्यावेळेला इथले काही ज्या विचारसरणीचा इथल्या महापुरुषांनी विरोध करून समता दृष्टीत मूल्यांची विचारसरणी पेरली, तेच लोक सावित्रीबाईला म्हणत आहेत, अगं बाई तिथं माळ्याचं आहे, ते धोब्याचं आहे, ते धानगराचं आहे, यांना जर तू वाचवलं आणि आपण जर तिच्या सोबत गेलो तर आमचा धर्म बाटेल. त्या एका माणसानं किंवा त्या एका वृत्तीनं सगळ्या समाजाला, शूद्र अतिशूद्र, इवन स्वराज्य स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनाही शूद्र गणलं गेलं. आणि तरी सुद्धा ती माई बावली जीवाची पर्वा न करता एक एक प्लेगनं बाधित असलेलं लेकरू अंगा खांद्यावर घेऊन तिनं निर्माण केलेला, रक्त घेतलेला यशवंत, ज्याला डॉक्टर बनवलं, त्या डॉक्टरच्या साह्याने, स्वतःच्या मुलाच्या साह्याने ती इथल्या प्लेग बाधित लोकांना, इथल्या प्लेग बाधित लहान बाळांना वाचवत होती. आणि वाचवत असताना तिला स्वतःला प्लेगची साथ झाली. आणि त्या प्लेगच्या साथीनं या माय मावल्या, जिला क्रांती ज्योती म्हणतो, तिनं समाजाची सेवा करता तिची ज्योत केव्हा माळवली ही लोकांना आजही लक्षात नाही आलं. म्हणून तुम्हाला आम्हाला विनंती आहे, या महापुरुषाचा त्याग समजून घेत असताना मी एक बाई आहे आणि माझ्या हातही तेवढी शक्ती आहे, फक्त मी ती समाजाच्या कामी लावता येते का याचा विचार मात्र नक्की करा. सरांनी एक महत्वाचा उल्लेख केलाय, या ठिकाणी सर नोकरीला आहेत, सर नोकरीला आहेत, किंवा इतर भरपूर जण इथं नोकरीला आहेत. ते जर एखादा प्राध्यापक असेल किंवा एखादा कंपनीत असेल आणि त्याच्या बायकोनं जर घरून त्याला फोन केला, अहो पप्प्याचं दुखतंय ना, पप्प्याचं बाप लगेच सगळ्या कामाला सुट्ट्या मारतो आणि लगेच बाहेर येतो, फोर व्हीलर गाडीला सेल्फ मारतो, धावत पळत घरी जातो. काय पप्प्याचं दुखते? काय दुखलं पप्प्याचं? साधा ताप आलाय. ताप आला म्हणून आणि 3, 9, 10, 15 लाखाच्या गाडीला सेल्फ मारून घाईपणीनं घरी जातो, पप्प्याला गाडीत टाकतो, गाडीत टाकून चांगल्या दवाखान्यात नेतो. ज्या डॉक्टरची 500-700 रुपये फीस आहे, अशा 500-700 रुपये फीस असणाऱ्या डॉक्टरांना पप्प्याला दाखवतो. तो 500-700 रुपयाचा फीसवाला डॉक्टर त्याला चेक करतो, साधा ताप असतो, काहीतरी 1,500-2 हजाराच्या गोळ्या लिहून देतो, गोळ्या घेतो. साधा ताप आला म्हणून 500-700 रुपयाची फीस देणार आणि त्यानं लिहून दिलेल्या 1000-1200ची औषधं लगेच आपल्या बाळाला घेणारा तो बाप ज्या वेळेला त्याच्या बाळाला, त्याच्या पिंट्याला, त्याच्या पोराला घरी घेऊन येतो, तर मला त्याला विनंती आहे, जेव्हा तो त्याच्या बाळाला घरी घेऊन येतो, त्याचं बाळ जेव्हा हसत आईला पिलकतं, तेव्हा त्याला विनंती आहे की बाळा, ज्या वेळेला तू तुझ्या बाळाला पाहून हसताना पाहून तू हसला, तू लक्षात ठेव, घरात ज्या वेळेला जातो तो खुर्चीवर बस आणि खुर्चीवर बसताना तुझं लक्ष गेलं पाहिजे त्या भीतीवर लटकवलेल्या बाबासाहेबाच्या राजरत्नाकडे. ज्या बापाकडे 32 डिग्र्या होत्या, जो बाप 1928 पासून तर मरेपर्यंत खासदार, आमदार, विरोधी पक्ष नेता, राज्यसभेचा खासदार राहिला, ज्याला 32 डिग्र्या होता, पाहिजे तेवढे पैसे कमवले असते, पण पायीसाठी स्वतःच्या राजरत्नाला वाचू शकला नाही, एक औषध देऊ शकला नाही. 4 लेकरं मातीत ज्या बापाने घातले, त्या बापाच्या पुण्याईमुळे आमच्या बाळाला साधा ताप आला तर आम्ही 1,500-2 हजाराचं औषध करतोय. ही जाणीव तुम्हाला आम्हाला असली पाहिजे. म्हणून तुम्हाला एक सांगणं आहे की या ठिकाणी महापुरुषांचा विचाराचा जागर घालत असताना या महापुरुषांनी तुम्हाला विचार दिला म्हणजे काय, ते कृतीत आणण्यासाठी दिले. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे घर श्रद्धा बिलकुल असावी, श्रद्धा बिलकुल असावी, पण एवढी श्रद्धा नसावी की ती कधी अंधश्रद्धा होईल. श्रद्धा सगळ्यावर ठेवा, पण अंधश्रद्धा मात्र नकोय. सरांनी अतिशय उदाहरण दिलंय, काय, जर बोकडे कापल्यानं, कोंबडे कापल्यानं, कोणाच्या बाबाकडे गेल्यानं जर तुम्हाला काय होत असेल, लेकरू होत असेल, तर गाडगे महाराज म्हणतात तुला नवऱ्याची गरज कशाला. म्हणून तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी बाबासाहेबाचं जे तुम्ही प्रतिमा पाहतात, त्या प्रतिमेच्या दुसऱ्या हातामध्ये काय आहे, एक पुस्तक आहे. काय आहे? पुस्तक आहे. आणि ते पुस्तक म्हणजे इथल्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी जो सकाळी निसर्ग देतो तुम्हाला श्वास आहे, तो श्वासाचं दुसरं नाव म्हणजे बाबासाहेबांना दिलेलं संविधान आहे. आणि त्या संविधानाच्या पानावर तुमचा अधिकार आहे, त्या संविधानाच्या कलमावर तुमचा अधिकार आहे. आणि म्हणून मी सांगतो, ही तुमची प्रॉपर्टी आहे. काय आहे? प्रॉपर्टी. जर आमच्या राजू भाऊला 2 अवलादी असतील, थोडक्यात 2 पोरं असेल, काय असेल, 2 पोरं असेल, आणि राजू भाऊने आमच्या जर त्यांना 10-20 एकर जमीन घेतली असेल, राजू भाऊ अमृत पिऊन काय आले, राजू भाऊ अमृत पिऊन काय आले,
आज जो आला तो उद्या मग काय होतं, जर राजू भाऊकडे 10 एकर जमीन असेल, त्यांना जर 2 मुलं असेल, तर राजू भाऊ अनाधावा नाही गेले तर त्यांचं काय होतं, 7वं होतं, 13वं होतं, काय करायचं ते होतं. पण लेतले महिनाभर बापाला जापतात ते. पुढच्या दिवशी लगेच दोघा भावात भांडणं होते. कशामुळे? वाटण्या. भाग्य म्हणा यांचं काहीच नाही, बापानं कमवलं होतं तेच होतं, पण भांडणं कशामुळे होते? वाटण्यामुळे. आणि वाटण्या कशामुळे होतात की माझा बाप आहे आणि माझ्या बापानं कमवलेल्या प्रत्येक इस्टेट मध्ये जेवढा तुझा हक्क आहे तेवढा माझाच हक्क आहे. तर माझा बाप आहे ना, माझ्या बापाची ती प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीचा वारसदार मी आहे. म्हणून या दोघा भावात भांडणं होतात आणि दोघं भाऊ लगे कोर्टात जातात. कोर्टात जाऊन पायला पायी इंचाला इंच बाण सुद्धा सोडित नाही, बरोबर वाटणी करून घेतात. कशामुळे? बापाच्या प्रॉपर्टीचा वारसदाराने. म्हणून ते 1 रुपया सुद्धा असं म्हणत नाही, मोठा आहे ना तू मग 10 एकरपैकी 6 तुला राहू दे, मी लहान आहे 4, किंवा मोठ्या लहानाला म्हणत नाही, बाळा तुला लहान आहे तू 8 एकर घे मला 2 एकर दे, असं होतं का? नाही. बरोबर टेपला टेप मोजून घेणार, मापाला माप मोजून घेणार. काय की माझा बाप आहे, माझ्या बापाने कमवलेल्या इस्टेट मध्ये माझा हक्क आहे, मी त्याचा वारसदार आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, जर बाप आपण बाबासाहेबाला मानत असेल, आपला बाप जर बाबासाहेब असेल तर बाबासाहेबांची एक प्रॉपर्टी आहे संविधान, आणि त्या संविधानाचं जतन करण्याचे अधिकार तुमचा आमचा आहे. जर मेलेल्या बापाची इज्जत पाहण्यासाठी तुम्ही वारसदार लागत असेल तर या बापाने तुम्हाला माणसात आणलंय, त्या माणसाची वारसदार म्हणून, वैचारिक वारसदार म्हणून तुम्ही इथून पुढे कार्य कराल अशीच अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.